सूर्यकुलोत्पन्न राजा जगतपाल राजप्रसादात प्रविष्ट होत आहे. निघा नको. आमचं मन विचित्र कारण पदोपदी आमच्या वीर सेनेची आठवण याचं कळत धाडस हा 15 दिवस झाले एकही दिवस असा उजाडला नाही की आम्हाला आमच्या सहसेनापतीची आठवण झाली. हा सौरभ सम्राट महाराज जे व्हायचं ते होऊन गेलं. सेनापती लढता लढता काबी आला पण त्याच्या सुडाचा बदला आपण विजय नगरीच्या प्रांगणी आमच्या हुकमाची कार्यकारी होय महाराज आपण दरबाराला सुरुवात करावी. ज्येष्ठ प्रधानमंत्री सरदार आणि मानकरी आणि प्रजाजन या विजय नगरीच्या विजयानंतरचा हा पहिलाच दरबार आज बोलवण्यात आले. याचं कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे. होय महाराज आपल्या हुकमाप्रमाणे या राज्यात तसेच इतरही राज्यात दवंडी देण्यात आली आहे. त्यावरून हे रथी हे महारथी सेनापतीच्या निवडणुकीत खुद मौजूद आहेत. सेनापतीची निवड कोणत्या प्रकारे केली जाईल हेही त्यांना सांगून टाका. होय महाराज. नाही महाराज ते अजूनपर्यंत ना पण मी सत्पूर्वी हा भूमशकला आपल्याच नगरीतील एक नागरिक तलवारबाजी तेवढा तेज नाही. जरी आपलं रंग रूप देह दृष्टीकडे पाहून आपण नक्कीच सेनापती होऊ या इच्छेने आला आहे. हा दुसरा भूमशकला जातीने ब्राह्मण तरीही पोटा पाण्याची व्यवस्था होती म्हणून नशिबाने साथ दिली तर आपण नक्कीच सरसेनापती होऊ ह्या ईर्षेने आला आहे. हा तिसरा नागसेन विचार नगरीतील प्रधान चौथा तुफान आणि पाचवा संग्रामसेन राज्यातील सरदार आहेत. सेनापती कशा प्रकारे निवडला जाईल याची सविस्तर माहिती त्यांना सांगून टाका. समस्त सरदार हो या विचित्र नगरीचा राजा हा अशा प्रकारे निवडला जाईल की जो तलवारबाजीत निपुण असेल म्हणजे आपल्या एकाच प्रतिस्पर्धेवर विजय मिळवी तोच या राज्याचा सरसेनापती म्हणून निवड केली जाईल. म्हणजे प्रधानजी आम्हाला इथंच लढावं लागेल. होय इथंच. धूमशकला करा सुरुवात. तुमच्याकडे हो लढायला तयार. मी लढायला तयार आहे. तू पराजय स्वीकारला तयार आहेस ना. धूमशकला करा सुरुवात. हो नामे.
आणि नागसेन लावा तुमच्या शक्तीपणाला, दाखवा तुमचा हिंसा. ओ माधवरे! संग्रामसेन, तुझे डावपेच पाहून मी भेद कुसरलो. तुफान, तुम्ही काय पाहता? मिळवा तुमची समशेर नाही पाहता. संग्रामाच्या समशेरीला. त्यांच्याशी लढण्याची मुळीच इच्छा नाही माझी. त्यांचे हे मित्र दीपक पाहून माझ्यासारख्या धाडणाऱ्यांना सुद्धा ते बाहेर. ऐकून संग्राम सेनाशी मुकाबला करायला कोणी वीज मोठी नाही म्हणायचा. महाराज, संग्राम सेन हे सर सेनापतीच्या योग्य आहेत असं मला वाटतं. या राज्याचे सहसेनापती हे उच्च स्तरीय पद आजपासून संग्रामसेन यांना बहाल करण्यात येते. आराम थोडा जादूगरा, मला फसवलं. बघून घेईन तुला माझा 100 मोहरा. सर्व उशीर कशाला? आताच्या आत या अधिकार ग्रहण सोहळा उरकून घेऊया. शिपाई, शिपाई, जा सर सेनापतीचे वस्त्र, अलंकार तलवारीसह घेऊन ये. आणि हे पहा, राणी साहेबांना आम्ही राज दरबारात प्रभाविला अशी वर्दी द्या. आणि हे पहा संग्रामसिंग, हे सारे वैभव मी माझ्या सामर्थ्यावर मिळवले. या राज्यात जो कोणी शिस्तीचे उल्लंघन करेल त्याला न्यायालयासमोर हेतून आणला जाईल. हा राज्यात दंडक आणि तलाक आहे माझा. पुढे भालो पुढे येतात दीपन राज्यात शिस्त आणि हुकूमत असल्याशिवाय राजकारभार हा सुरळीत चालत नाही. जर का राष्ट्राची शिस्त बिघडली ती प्रजेत अराजक वृत्ती फिरपावते. आणि पुऱ्या राज्यात देवाने शाही माजून पुरा राज्य नाशाला पावतो. वा वा संग्राम सेन, आम्हाला पण तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. महाराज, महाराज, आपल्या शुभ हस्ते ही वस्त्र संग्रामाला ग्रहण करावी. संग्रामसेन, हा विचित्र नगरीचा राजा जगतपाल हा आपल्याला सरसेनापतीचे पद बहाल करीत आहे. आपण त्या अधिकाराचा वापर देश रक्षणासाठी, स्वामी निष्ठेसाठी कराल अशी आशा मनी बाळगतो. सरदार सागरसेन, आपण या राज्याचे उपसेनापती आहात असे मी घोषित करतो. हा तुफान सरदारकी सांभाळे आणि हे दोघेही मुख्य पारेकरांची भूमिका बजावतात. महाराज, मला उपसेनापती पद बहाल केल्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी राहील. मी आपल्याला वचन देतो की
या देश रक्षणासाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी मी माझ्या जीवाची बाजी लावून आपल्या सभोवती तलवारची तडजोड करतो. वाह वाह संग्राम सेन, तुम्ही भाईला शांत दिसता. मी हे आपल्याशी वचनबद्ध होत आहे की या उच्च स्तरीय पदाची आपण निवड मला केली आणि तो सन्मान मला दिला. त्या राजासाठी आणि राजासाठी मी माझ्या रक्ताचं पाणी पाणी करेन, पण स्व कर्तव्यापासून कसो भरी ठरणार नाही ही आपण खात्री बाळगा. वा वा संग्राम सेन, धन्य धन्य तुमची. मलाही तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. हा काय प्रकार आहे राणी खुशाली? आपण ह्याला ओळखता आणि ही आपली भेट. महाराज, आपला काहीतरी गैरसमज होतोय. मी ह्याला ओळखते. हा आपला बालपणीचा मित्र कुमार संग्राम सेन. आपल्या हट्टी स्वभावामुळे चंद्रपूर राज्याला पोरखा झाले. पण महाराज, तलवारबाजीत आणि चतुराईत इतका चपळ आहे म्हणून सांगू. आणि त्यामुळे तो सहसेनापती पद गाठू शकला हेही नशेत होत. संग्राम सेन सरसेनापती आणि तेही आपल्या राज्याचा. वा संग्राम सेन, खरोखरच धन्य आहे तुझी. ह्या राज्याचे तारणहार आता आपणच आहात. कारण महाराज दिवसेंदिवस थकत चालले आहेत. होय राणे साहेब. माझं वय वाढत चाललंय. मी आता खूप कामी झालोय. माझ्यातील देश हळूहळू लोप पावत चाललेला आहे. एवढं काही हिरवायला नको हा. अजून आपल्या ध्यानी नाही आलं वाटतं. मला काय म्हणायचं होतं ते. राणी विशाली, ही या विचित्र नगरीचा राजा आहे. मी जे प्रत्यक्ष पाहिलं त्याचा उलगडा व्हायला कितीसा विलंब आहे. राजा जगतपाल, ऐक ऐक, कानाचे पडदे फाडून ऐक. ही या राजा सत्यपालाची शापवाणी आहे, तुला शापवाणी. अरे अरे, तू खरोखरच पराक्रमी आहेस. युद्धात माझ्यावर विजय मिळवलास. दुर्दैवाने माझ्यावर घाला घातलास. माझ्या हजारो सैनिकांचे तू प्राण घेतले.
मला वाईट वाटलं नाही, कारण युद्ध म्हटल्यावर जीवन मरणाचा प्रश्न आला. अरे तू स्वतःला वीर सत्वशील राजा समजतोस आणि आपल्या आया बहिणीचं रक्षण करायचं सोडून त्यांच्यावर भाला घालून त्याचा शील भ्रष्ट करतो. माझ्या राणी सुवेदाला पळवून जो तू तुझा अमानुष छळ चालविलास, तिचं पावित्र्य अपवित्र करून प्रवृत्त झालास, त्या तुझ्या अघोरी कृत्याबद्दल मी तुला शाप देत आहे. तू शेवटी पुत्र आणि पत्नी म्हणून टाव बोलू मारतो. माझा आत्मा सदोदित तुझ्या महालावर घुटमळत राहणार. तुला तडफडून मरताना पाहिल्याशिवाय माझा आत्माला शांती मिळणार नाही. महाराज, हे काय? हा कसला आवाज? प्रधानजी, प्रधानजी, महाराजांनी राणी सुमेधाचं अपहरण केव्हा केलं? जेव्हा विजयनगरीची लढाई जिंकली तेव्हा राणी साहेब. मग एवढे दिवस हे सत्य माझ्यापासून लपून का ठेवलं? तसा महाराजांचा हुकूम होता. आणि वृषाली, मी प्रधानजींना विचारते आहे. बोला प्रधानजी, या तुमच्या मौनाचा परिणाम काय होईल? या राज्यावर कोणती आपत्ती ओढवेल याचा विचार केला? मी विचारते का? प्रधानजी म्हणून आपलं पहिलं कर्तव्य कोणतं? किस्सा काय खुला राज्याचा उत्कर्ष पाहणं की अधोगती पाहणं? राणी साहेब, मला क्षमा करा. बस इतकाच विषय संपला. का? हा या प्रश्नाला उत्तर नाही. बस महाराजांचा हुकूम आहे. या राज्याची राणी म्हणून मला सुद्धा हुकूम देण्याचा अधिकार आहे. तू काय हुकूम देणार आणि तुझा हुकूम कोण मानणार? प्रधानजी, ज्या परस्त्रीचं अपहरण करून जनानखान्यात ठेवले आहे, तिला सन्मानपूर्वक तिच्या राज्यात पाठवणी करावी. आणि नाही बसती केली तर म्हणजे आजपर्यंत आपण एक पत्नी एक वटकी असं असण्याचा दिखावा केला. बाह्य दिखावाच म्हणायचा तो. महाराजांविषयी संशय घेणं महापाप ठरेल. महाराजांनी राणी सुमेधाला आणली ती फक्त रंगमालाची शोभा वाढवण्यासाठी, दुसरं काही नाही. राणी साहेब, प्रधानजी, आपण हृदयात सोपेपणा करण्याची काहीच गरज नाहीये. ती का मेना मातीची भावली आहे? रंगमहालाची शोभा वाढवायला तुमची काय काय कारस्थानं काढली आहे ती मला चांगलीच ठाऊक आहे. अगदी विशाली आता तुझा पुष्कळ ऐकून घेतलं. ते आपल्या राज्याचे प्रधान जे आहेत त्याचे वक्तव्य करून मान ठेवा. प्रधानजी, मी मध्येच आपलं नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये म्हणून. आणि महाराज, मी या राज्याची राणी म्हणून नव्हे, तर एक स्त्री या नात्यानं आपल्याला विनंती करते. ज्या परस्त्रीला राणी सुमेधाला आपण पळवून आणून जनानखान्यात ठेवली आहे, तिला मोठ्या सन्मानाने आपल्या राज्यात परत पाठवावे अशी आपल्या चरणी प्रार्थना करते. अवश्य मी तिची पाठवणी करेन. माझी मनोकामना तृप्त झाल्यावर प्राणनाथा, आपल्यासारख्या राज्यकर्त्याला हे शोभतं का? तिची पाठवणी करा.